नारायण कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनमध्ये 175 विद्यार्थिनींना मोफत शिलाई मशीन वाटप, स्वावलंबनाकडे आणखी एक भक्कम पाऊल. केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर. पाहूया आजची ठळक बातमी. शिक्षणासोबत कौशल्यासोबत रोजगार आणि रोजगारातून स्वावलंबन या उदात्त ध्येयाने कार्यरत असलेल्या मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड द्वारा संचालित नारायण कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन उदगीर येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 मधील विद्यार्थिनीसाठी आयोजित मोफत शिलाई मशीन वाटप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक राम गायकवाड यांनी विद्यार्थिनींना प्रवेश घेताना प्रत्येक विद्यार्थिनींना एक शिलाई मशीन देणार हा शब्द सलग 4थ्या वर्षी प्रत्यक्षात उतरवला. यावर्षी 175 विद्यार्थिनींना मोफत शिलाई मशीन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात 5 विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते शिलाई मशीन प्रदान करण्यात आली, तर उर्वरित विद्यार्थिनींना कार्यक्रमानंतर मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक राम गायकवाड, अध्यक्ष मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड हे होते, तर उद्घाटक म्हणून यादव गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण लातूर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक प्रदीप रोडे, अध्यक्ष नालंदा फाउंडेशन बीड, अर्चना पैकी प्रसिद्ध उद्योजिका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी यादव गायकवाड यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. महिलांनी आत्मविश्वास, परिश्रम आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी यावेळी दिला. उद्योजिका पैके मॅडम यांनी कुटुंब सांभाळत यशस्वी उद्योजक होण्यासाठी अनेक टप्प्यातून जावे लागले. याला साथही मिळत गेली, कारण तेवढा मी विश्वास संपादन केला. ही प्रेरणादायी कहाणी सांगून मुलींना त्यांनी प्रेरित केले. BS गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक प्रदीप रोडे यांनी आपल्या मार्गदर्शनात यश हे केवळ पदवीने मिळत नाही, तर कौशल्य, सातत्य आणि मेहनत यामुळे आयुष्यात मोठे स्थान प्राप्त होते. आज मिळालेली शिलाई मशीन ही केवळ भेट नसून तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे, असे सांगत विद्यार्थिनींना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले. अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक राम गायकवाड यांनी ग्रामीण भागातील कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येक मुलगी शिकून स्वावलंबी व्हावी आणि स्वतःसह इतरांनाही रोजगार देणारे उद्योजिका बनावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्रथम बॅच 2022-2026 मधील गुणवंत विद्यार्थिनीचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक कोमल वाघमारे, द्वितीय क्रमांक साक्षी कांबळे, तृतीय क्रमांक प्रेरणा मुंगे आणि चतुर्थ क्रमांक पिंकी कसबे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषाच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकानंतर मान्यवरांचे स्वागत, मार्गदर्शन, शिलाई मशीन वितरण आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार असे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. या प्रसंगी BS गायकवाड, प्राध्यापक भगवान गायकवाड, प्राध्यापक भास्कर चादर, प्राध्यापक शरद वंजारे, डॉक्टर गवळीसाहेब, लेफ्टनंट गायकवाड साहेब, पार्वती गायकवाड तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या रुपाली साबळे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक पूजा कछळे यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापक भगवान गायकवाड यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य रुपाली साबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले आहे. केजे न्यूज इंडिया मराठीसाठी देवणी प्रतिनिधी DN कांबळे, लातूर. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.